नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे राहून माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज आपण जातो सावंतवाडीत. तर खूप दिवसानंतर मी जाते सावंतवाडीत. मागे आपण मेढ्याच्या जत्रेत गेलो तेव्हा आपण सावंतवाडी मार्गे गेलेलो, तेव्हा सावंतवाडीत गेलेलं आहे लास्ट टाईम. त्यानंतर आत्ता जात आहे आणि आज आपल्यासोबत मम्मी पण तर आज आपण ह्याच्यासाठी जातो आहे की तहसीलदार ऑफिसमध्ये काम आहे आपला, तर त्याच्यासाठी जातो. आणि जाण्याचा आपला प्रवास आज निसर्गरम्य प्रवास होणार, कारण मध्ये आपण तुमका माहीत असेल आंबोली घाट लागता. तर चंदगड फाटा तू डायरेक्ट आपण सावंतवाडी असं जाणार असतो. बघूया आपण बसमध्ये जागा गावता, बस जागा म्हणजे सीट जर प्रॉपर भेटली तर तुमका आपण आंबोलीघाट दाखवू शकतो. तर बघूया कसा गावता. तर चला जाऊया. आता आपण चंदगड स्टँडवर गेलेलो असू, तर हे ना आपला प्रवास आता सुरू होणार चंदगड फाट्यापर्यंत. चला आपण आता बसमध्ये बसलेलो असो, तर जाऊया आहे ना फाट्यापर्यंत. तर मंडळी आत्ता आपण चंदगड फाट्यावर पोचलेलो असू. आता आपण ना बेळगावकडनं येणारी सावंतवाडीत जाणारी गाडी बघूया. तर बघूया येता काय आणि जाऊया आपण. मम्मी त्यासाठी थांबली आहे. तर ह्या साईडनं गाडी येईल, पण ह्या साईडनं काय गाडीचं पत्तो ना अजून, खूप वेळ झालो. कधी आता बघूया गाडी. बघू शकतात ह्या साईडनं आता आणि एक बस येईल, कदंबा बस पणजी बेळगाव. पण बेळगावकडनं येणारी अजून एक पण बस येऊ नाही. काय खूप टाईम झाला आता, नाही म्हणता तासभर झालो आहे थांबलो. कधी येता गाडी. बघू शकता आता कन्नड गाडी येईल वेंगुर्ला, पण याच्यात तिकीट जास्त असता, त्यामुळे आपण मागोमागं जाता लगेच MSRTCची गाडी. तर बघूया आपण. ती बघा साडी गाडी. मंडळी आत्ता आपण ना ह्या वेंगुर्ला गाडीने गेलो असतो, पण टाईम बघा 12:04 झाली आहेत आणि आता लगेच 12:15 12:30 वाजता महाराष्ट्र गाडी या. मग बघू शकतात गाडी इली आता बेळगाव मालवण. जाऊया आपण. तर म्हणजे आपण बसमध्ये बसलेलो असो. मम्मी पुढल्या बाजू बसली, मी एकदम लास्ट सीटवर बसलेला आहे, कारण आपण खिडकी उभी होती, मध्ये काही खिडकी नव्हती. तर खिडकीतनं तुमका मस्तपैकी आंबोली घाट दाखवतो आपण. सावंतवाडी देवानपूर आणि लेडीज. म्हणजे आता बस आपल्या आंबोलीमध्ये पोहोचली आहे. आता आहे ना मस्तपैकी घाट लागतो आंबोली घाट, त्यासाठी धबधबे असत पण यासाठी दरी या. तर आपण तुमचा दरी पण दाखवूया आणि धबधबा जर दिसलो तर धबधबा पण दाखवूया. चला. आता बघू शकता आंबोली घाट
वाजता साडे दुर्ग आता किती वाजता आपण पोहोचलेलो असं आता सावंतवाडीमध्ये. आता बस स्टॉप तर मंडळी आपण आता सावंतवाडी स्टँडवर पोहोचलो. पिशवी आपण आता स्टँडवर ठेवलो आणि आता आपण हैना जाणार असू तहसीलदार ऑफिसमध्ये. सरकारी जरा काम हा कागदपत्रांचा त्या करण्यासाठी. तर त्या थोडा लांब आहे त्याच्यामुळे आपण आता रिक्षा करून जाऊया. बघूया कसा होता. तर चला. तर म्हणजे आता आपण रिक्षामध्ये बसलो आणि जातो चला जाऊया. तर म्हणजे आपण आता पोचलेलो असू. आतमध्ये काय शूटिंग करू गावाची नाही आपण, त्यामुळे आपण आतमध्ये जातो आणि आपलं असलेलं काम करतो. मग भेटते तुमका. चला. A few moments later. तर मंडळी आपल्या सेतूतलं काम झालेला, तहसीलदार कार्यालयाला काम झालेला. त्यापासून फिरा नाही म्हणता 2 तास गेले आपले. कंटाळलो. तर मंडळी आता आपण ना रिक्षा शोधतो वाडीत जाण्यासाठी सावंतवाडीत. ह्या थोडा ऑफ साईडला असा, म्हणजे बाहेरच्या साईडला असा. तर आहे ना सावंतवाडी नाही म्हणता 1-1.5 किलोमीटरवर म्हणजे आता रिक्षा येईल. तर चला जाऊया. म्हणजे आता आपण रिक्षातनं उतरलो आणि काहीतरी पोटा पाण्यासाठी खाऊया म्हटला म्हणून जातो मार्केटमध्ये. बघू शकतात. हे जाऊया खायच्या तरी हॉटेलात बघूया. आणि नाही झालं तर आपला रसिका धुरी म्हणा रील स्टार हा एक, त्याचा पण हॉटेल थंय गावता का बघूया. तर चला. बघू शकतात डायरेक्ट शहरातच पेट्रोल पंप असं चंदगडाक होय. चंदगडाक डायरेक्ट फाट्यावर पेट्रोल पंप. तर म्हणजे बघू शकतात ही असा नगर परिषद सावंतवाडी बघू शकतात. आणि आपलं मोती तलाव. या बघू शकतात RPD हायस्कूल अँड कॉलेज, राणी पार्वतीबाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी बघू शकतात. तर मंडळी तो बघू शकतात सावंतवाडीतील राजवाडा बघू शकतात. आपण पोचलेलो असो. हा हे पुढेचा रसिका धुरीचा हॉटेल म्हणजे स्नॅक सेंटर हा. आणि आज ना मंगळवार हा बघू शकतात. मंगळवारचा सावंतवाडी बाजार बघू शकतात. मंगळवार पेठ. तर चला जाऊया. तर म्हणजे बघू शकतात यासाठी घ्या गार्डन हा आणि यासाठी घ्या मंगळवार पेठ रस्तो. आणि ह्या कॉलेज आहे महाविद्यालय हेच रसिका धुरीचा स्टॉल हा बघू शकता. बघा सध्या बंद नाही हा, चालू हा बहुतेक आतमध्ये. आता बघूया.
बघू शकतात हे काय काय भेटतात. स्टीम मोमोज, फ्राय मोमोज, कुरकुरे मोमोज, व्हेज नॉन व्हेज. सध्या चालू हा. आता थोड्याच वेळात ओपन करताला. बघू शकतात तिने आता दुकान ओपन केलं आहे. मस्तच एकच नंबर. तर मंडळी थोडीशी पोटपूजा आपण केलो, मोमोज खालो. तर जरा बरा वाटला. पण कसा रसिका इतक्या आपण ओळखणार नाही, पण आपण त्यांना ओळखतो. त्यामुळे त्या काय बोलावं नाही, पण आपण थोडाफार बोललो, आपल्याबद्दल सांगितलं त्या का त्या काय शूट करूक नाही. मी थोडं ऑफवर्ड झालेलं आहे, म्हणजे अनकम्फर्टेबल झालेलं आहे त्याच्यापुढे. त्यामुळे काय शूट करू गावाक नाही. तर असं नाही. आता जाऊया आपण. आता स्टँडवर जाऊया. स्टँड आहे ना थोडा चलत जाऊ लांबा. तर स्टँडवरनं आपण मग आपण आता चंदगडात जाणार नाही हो. तर आपण जाणार असू कारविड्याक, आपल्या मावशीकडे माडखोलजवळ कारविडे म्हणा ना, तर जाणार असू. तर जाऊया आपण. चला. हे बघू शकतात सावंतवाडीचं सेल्फी पॉईंट. आम्ही सावंतवाडीकर म्हणा. मगाशी जाताना तुमचा दाखवक नाही, आता म्हटलं जाताना दाखवूया. पाऊस तर अजिबात नाही आहे. असली भयानक गरमी होता ना, घामान पूर्णपणे लथपथ झाले मी. अशी भयानक गरमी होता. तर म्हणजे आता आपण पोचलेलो असतो स्टँडवर, बघू शकतात. तर आपण ना आता कारविड्याक जाण्यासाठी कालिका देवी म्हणून बस हा, ती बस पकडू गई आणि जाऊ काय. चला. बघू शकतात बस लागली हा, सावंतवाडी कालिका मंदिर. तर मंडळी बसमध्ये आपण बसलो हा आणि बस कचाकच भरली हा आणि आपणास जागा भेटलेली हा. तर आता जाऊया डायरेक्ट. तर म्हणजे आता आपण पोचलेलो असू कारविडेमध्ये आणि ह्याच असता कालिका देवी मंदिर. तर त्यासाठी ती जी वाट गेली ना, त्यासाठी मावशींचा घर आपला. तर जाऊया आपण. चला. तर मंडळी लोकेशन बघा, मस्तपैकी नारळाची झाडं वगैरे आणि हा एक ब्रिज पण हा, मस्तपैकी सगळं हिरव्या हिरव्या गार. बघू शकता आपण पोचलेलो असू. बघा किती मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात घरा. आम्ही नको नंबर बी देता तर मंडळी मस्तपैकी चहा वगैरे पिलो. तर आता डायरेक्ट मी आंघोळ करतले. हातपाय वगैरे काय नाही, इतक्या गरम झाला ना, भयानक गरम झाला. यासाठी गरमी बघा, पावसाळ्यात गरमी डेंजर, खतरनाक. तर आता आपण उद्या भेटाया तुमका उद्याच्या व्हिडिओत. हे व्हिडिओ आता मी संपवते. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.